श्री क्षेत्र डोंगरगण स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहोत। श्री क्षेत्र डोंगरगण डोंगराच्या पाषाणाच्या खाली एकदम छोटासा ते मंदिर आहे आपलं। भगवान श्री चक्रधर स्वामी बैठक स्थान मंदिर म्हणून आहे डोंगरगण। बाजूला तुम्हाला इतर पंथीय मंदिर सुद्धा भेटेल। तर आपलं कोपऱ्यामध्ये वरून पायऱ्याने उतरल्यावर डाव्या बाजूला आपलं चरणांकित हे छोटंसं मंदिर आहे। या पाषाणाची पडायची अवस्था झालेली आहे, तरी पंथीय बंधू आणि भगिनींना विनंती आहे, तसेच शासनाकडून या स्थानाला मदतीची गरज आहे। थोडंसं हे स्थानाचं मंदिर मोठं व्हावं अशीच एक आशा या व्हिडिओ मार्फत मी करत आहे। हे वरचं पाषाण मेन पाषाणाला सुटलेलं आहे, आपल्याला मोठी यामध्ये भळ पडलेली दिसते, त्याला क्रॅक गेलेला आहे, चिरा पडलेली आहे। तर हे कधी पडून हे मंदिर तुटण्याची शक्यता आहे। तरी हे डोंगरगण हे स्थान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा असून आम्ही इथे स्थानवंदन केलेलं आहे। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। सोबत आमच्या दंडवत प्रणाम बाबाची, दंडवत दंडवत दंडवत। धन्यवाद। या स्थानाचा जीर्णोद्धारासाठी जे आपण सांगितलं ते योग्य आहे आणि ह्याला खडक कधी पडण्याची शक्यता आहे, तरी त्याचा विचार सर्वांनी करावा। शासनामार्फत या स्थानाला मदत मिळावी अशी आशा। खाली राम मंदिराला मिळते तरी ते मिळावी अशी। धन्यवाद। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम मंडळी। आज आपण श्री क्षेत्र डोंगरगण स्थान वंदन करत आहोत। डोंगरगण हे तालुका जिल्हा अहमदनगर येथील स्थान असून अहमदनगरवरून वांबोरी मार्गावरून जात असताना 19 किलोमीटर अंतरावर आहे। वांबोरीहून डोंगरगण 6 किलोमीटर अंतरावर आहे। जर आपण सेंडीवरून डोंगरगणला जात असाल तर हे अंतर 10 किलोमीटरचे आहे। डोंगरगणची लीळा आता आपण श्रवण करूया। डोंगरगणला धार अवलोकने तथा आसनस्थान आहे। डोंगरगण गावाच्या वायव्येस 1 फर्लांग अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात महादेव मंदिराच्या नैऋत्य भागास डोंगराच्या कपारीला लागून जे स्थान आहे ते स्थान चारी बाजूनी उघडे आहे। लहान देऊळ आहे। एका खोऱ्यात जाताना पश्चिम बाजूच्या उत्तराभिमुख, खाली उतरताना 42 पायऱ्या उतरून खाली जावे लागेल आणि खाली गेल्याबरोबर डाव्या बाजूचे स्थान म्हणजे आपले हे डोंगरगणचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान होय। या स्थानाची लीळा आपण आता श्रवण करूया। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात माळवी पिंपळगाववरून डोंगरगणला आले होते। प्रथम त्यांनी पापविनाशीच्या देवळात थोडा वेळा आसन केले होते। त्यानंतर स्वामी येथे आले। येथे पाण्याची धार त्यांनी अवलोकन केली। मग स्वामींचे या स्थानावर आसन झाले। या स्थानाच्या आसनानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येथून वांबोरीला गेले। तर या स्थानाची ही लीळा अशी होती। तर मंडळी, हे स्थान पाहिल्यानंतर, वंदन केल्यानंतर आम्हाला असे समजले की या स्थानाला जे कपार आहे, जे डोंगर आहे, त्या डोंगराला क्रॅक गेलेला आहे आणि तो क्रॅक गेल्यामुळे तो कधी पण मंदिरावर, छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिरावर पडून मंदिर तुटू शकते। तर
यासाठी शासनाकडून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी मिळावा, याचे कार्य लवकरात लवकर व्हावे हीच एक सदिच्छा, इच्छा, तळमळ या व्हिडिओच्या मार्फत. तर परत भेटत जाऊ आपण नवीन उपक्रमात. तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम फासगेचा सादर दंडवत प्रणाम.